जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा, मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल हंकरा सदानंदाचा येळको, सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंडा. हे काय करता आहात? तुम्ही काहीसे अस्वस्थ दिसता आहात. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही. देवी, या पुढच्या काळात जेजुरीत जणू एक मोठं वादळच येणार आहे. त्यांनी काय काय अनर्थ होईल ह्याची चिंता स्वस्थ बसू देत नाही. श्री विष्णूंनाही अस्वस्थ करणारी गोष्ट नेमकी कोणती हे तुम्ही मला स्पष्ट सांगितलं तर बरं होईल. श्री खंडेरायांनी म्हाळसा देवींना ते जेजुरी सोडून निघाले आहेत हे सांगितलं तर नाही ना? हे शिवत्व ह्या क्षणापासून तुझ्या स्वाधीन झालं आहे. तुम्ही हे काय केलं? शिवाला शक्तीपासून वेगळं केलं आहे. देवी, तुम्ही अगदी योग्य ते ओळखलत. श्री खंडेराय पार्वती देवींना दिलेल्या वचनाप्रमाणे बाणाईच्या अधीन होण्यासाठी जेजुरी सोडून निघाले आहेत. आता पुढील 12 वर्ष जेजुरीत श्री खंडेरायांचे दर्शन भक्तांना मिळणार नाही.
आणि अजूनही त्यांनी म्हाळसा देवींना हे सांगितलेलं नाही. 12 वर्ष? होय, 12 वर्ष. देवी, श्री खंडेरायांनी त्यांचं शिवत्व स्वतःपासून विलग केलं आहे आणि आता ते त्यांची आभूषण आणि वस्त्र त्याग करून म्हाळसा देवींच्या कक्षात त्यांचा निरोप घेण्यासाठी कोणत्याही क्षणी जातील. म्हाळसा देवींच्या क्रोधाचं वादळ आता जेजुरीत कोणत्याही क्षणी येऊ शकतं. श्री खंडेराय जेजुरी सोडून जाणार आहेत हे आता म्हाळसा देवींना कोणत्याही क्षणी कळेल. आता आपण पुढील परिणामांकरिता सज्ज व्हायला हवं. आजा, ए आजा, अरे आबा, अरे काय रे? अरे वस्तू सांगाव धाडला असतास तर म्या नसतो आलो होय तुझ्याकडे. चालेल चालेल, तुझ्याशीच बोलायला आलो बघ. या बस बस बस. काय रे, काय झालं तरी काय? अरे औंधा वस्तीवर गावदेवीचा उत्सव करायचं चाललं. अरे होय की. अरे वर्षातल्या ह्या दिवसात वस्तीवर गावदेवीचा उत्सव असतो. एक ठाव नव्हे मला. नाही, औंधाच्या लोकांच्यात वेगळंच बोलणं चालू आहे. काय बोलतात माणसं? तुझ्या आणि शेवंता मधल्या भांडणाचं बोलतात. ए आबा, तो विषय आता नग. अरे बघा, ज्या तू किती बी नाही म्हणलंस तरी सुद्धा जिथं जावं तिथं लोकांमध्ये तुझं आणि शेवंताचं भांडण ह्योची सय असतो बघ. झालं ते झालं. समद्यासने असं वाटायला लागलंय की उगा आता दलपतानी तू मनात राग धरणार आणि औंधाच्या उत्सवावर इर्जन पडणार. हे बघा आबा, म्या काय त्या दलपत शेवंत आणि रंगाच्या वाट्याला जाणार नाही. पर त्यानं काय बाय केलं तर म्या गप बसल कधी होणार नाही बघ. शिव 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 मल्हार सदा शिव. शिव 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 मल्हार सदा म्हाळसा, सारीपाठाच्या खेळात तू जिंकलीस, मी हरलो. दिलेल्या वचनाप्रमाणे मी सगळं सोडून इथून जाणार आहे. मार्तंड भैरवाचे जे रूप सगळ्यांना दिसले ते बरोबर कसे घेऊन जाऊ? हा मुकुट, ही आभूषण नियमाप्रमाणे मला बरोबर नेता येणार नाही. माझी सर्व आभूषणे तुमच्याकडे ठेवून घ्या. पर का देवा? माझं एवढं पण नाही ऐकणार.
सहसा ह्या सारीपाटाच्या खेळात तू जर जिंकलीस तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईल. देवा, पर पायातला ह्यो तोडा तुम्ही कधीही काढला नाही सा. जपून ठेवा ते. देवा, तुम्ही असं का करतायसा काय बी कळना झालंय. अहो तुम्ही तुमचे आभूषण या तुम्ही आता. देवा, जेजुरी गडावर कुणालाही कळलं नाही, पण मला समजलं. तुम्ही आम्हाला सोडून चालला आहात. होय चंद्रदेव, तारांगणात कुठेही असलात तरी आपण भेटत राहू. पण देवा, तुम्ही तर मलाही तुमच्यापासून वेगळं केलं. हे अपरिहार्य आहे. जेजुरीवर ध्यान असू द्या. शुभम भवतु. किती या भेटवस्तू म्हाळसा. अगं ह्या केवळ निवडक भेटवस्तू आहेत. तू सारीपटाच्या खेळात जिंकलीस म्हणून देशोदेशीच्या राज्यांनी तुझ्यासाठी इतक्या भेटवस्तू पाठवल्यात. त्यातल्या अनेक भेटवस्तू भांडारखान्यात ठेवल्या आहेत. याचा अर्थ माझ्या विजयाची वार्ता सगळीकडे पसरली आहे. अर्थात तुझ्या विजयाची वार्ताच नव्हे, तुझ्या खेळाच्या कौशल्याची स्तुतीही सगळीकडे होते आहे. ज्या क्षणी मी सारीपाठाचा खेळ खेळायचं ठरवलं तो शुभ मुहूर्त असणार. आकाशातले सगळे ग्रह अशा स्थितीत आले असणार
की सगळे शुभयोग एकत्र आले असणार. म्हाळसा, तुला किती दिवसांनी इतका आनंदी पाहते मी. हो, आपण भेटवस्तू पाहूयात का? हो, बस ना, मी तुला भेटवस्तू दाखवते. हे बघ. किती सुंदर आहे हा दागिना. गळ्यात घालून बघ ना. म्हाळसा, हा बघ. अगं किती अप्रतिम घडवला आहे हा. मल्हारी अवतारा, तू दिलेल्या वचनाप्रमाणे जयाद्री माझी अर्धभार्या होईल. पण याचे स्मरण असू दे की ही तुझी इच्छा आहे. माझ्या दृष्टीला जे दिसते आहे त्यातून मी तुला सावध करू इच्छितो की जयाद्री माझी अर्धभार्या होईल हे तुला सहन नाही होणार. लतिका, ते आण. तुम्ही या वेशात किती वेगळे दिसता. तुम्ही पाहिला या भेटवस्तू? आम्ही या भेटवस्तू पाहत होतो. मी सारीपाठाचा खेळ जिंकले म्हणून अनेक प्रांतातून माझ्यासाठी भेटवस्तू आल्या आहेत. अनेकांनी माझ्या खेळाचे कौशल्य वर्णन करून शुभ संदेश पाठवले आहेत. या निमित्ताने मला अनेक प्रकारचे वेगवेगळे अलंकार पाहायला मिळाले. तो हा हार, हा हार हा उत्तरेकडून आला आहे. याची घडावळ इतकी दुर्मिळ आहे. हा विशेष म्हणजे माझ्यासाठी बनवला आहे. कसा आहे? आणि हे वस्त्र, हे वस्त्र पूर्वेकडून आले आहे. ही केवळ त्यांच्याच प्रांतात तयार केली जातात. आणि लतिका मला म्हणाली की इतक्या वस्तू आहेत
की भांडारखान्यात सगळ्या ठेवल्या आहेत. आणि माझी एक इच्छा आहे की हे वस्त्र, दागिने हे घालून सजून तुमच्या समोर यायचे आहे. पण इथे नाही. मी म्हणाले होते ना, सारीपाटाचा खेळ झाल्यावर आपण काही दिवस दोघे कुठेतरी दूर जाऊयात म्हणून. म्हाळसा, मी चाललो आहे. तुम्ही चालला आहात कुठे? तुला सोडून. हा जेजुरी गड सोडून.